लाईफ स्पॉईल करतात. विथिशूला जर आली असेल त्या वास्तूमधल्या लेडीजला कॅन्सर असतो, ते डिवोर्स होऊ शकतात, हार्टचे प्रॉब्लेम होऊ शकतात. याला विथिशूला म्हणायचं कारण काय की हे लाईफमध्ये तुमचं पूर्ण लाईफ स्पॉईल करतात. विथिशूला जर आली असेल पहिली तर तुमच्या हेल्थला अटॅक करतात, मेनली लेडीज. आणि जिथे जिथे मी विथिशूला पाहिलेली आहे तिथे तिथे त्या वास्तूमधल्या, त्या भवनमधल्या, त्या इमारतीमधल्या, त्या बंगल्यामधल्या लेडीजला कॅन्सर असतो, ते डिवोर्स होऊ शकतात, इथे हार्टचे प्रॉब्लेम होऊ शकतात, मेनली कॅन्सर असतो लेडीजला. तर आता मला काही जणांनी असं म्हटलं होतं, क्रॉस चेक केलं होतं मला की मॅम आमच्या इकडे तर आम्ही आत्ता राहायला आलो तर असं काही त्रास नाही. कोणतीही वास्तू तुम्हाला साधारण 6 ते 7 महिन्यानंतर, 1 वर्षभरानंतर, 2 वर्षभरानंतर त्रास द्यायला त्याचे start. म्हणजे त्रास म्हणजे ते सिम्पटम्स दिसतात मग. तुम्ही जर पॉझिटिव्ह ठिकाणी असाल तर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देते, किंवा तुम्ही निगेटिव्ह ठिकाणी असाल जशी विथिशूला आहे तर तुम्हाला ते निगेटिव्ह इम्पॅक्ट पडायला थोडा टाईम लागतो आणि हळूहळू पडतो. तुमच्या कुंडलीमध्येच काही गोष्टी असतात, म्हणून तुम्ही त्या घरात पण गेले. तुम्ही त्या घरात आलेले असतात. मग रेमेडी त्याच्यातून करून ते बाहेर होतं? होतं. अच्छा. रेमेडी करून होतं, पण हे विथिशूलासारखी जी घरं आहेत इथे फार फाउंडेशन लेवलवरती सगळ्या गोष्टींना ट्रीट केलं जातं.